म्हाडाच्या कोकण मंडळानं 5,000हून अधिक घरांसाठी जाहिरात काढली आहे। यामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईचा समावेश आहे आणि नवी मुंबईतल्या नेरू इथं हा प्रोजेक्ट आहे। पिरामिड सेंट्रिया असं या प्रोजेक्टचं नाव आहे। प्रायव्हेट बिल्डरची ही प्रॉपर्टी आहे, पण ह्याच्यामध्ये म्हाडाची घरं देखील असणार आहेत। तर या घरांची प्राइस किती असणार आहे, आजूबाजूचं लोकेशन कसं आहे, तुम्हाला याचं पोझिशन कधी मिळणार आहे, प्रायव्हेट बिल्डरचे रेट आणि म्हाडानं ऑफर केलेले रेट हे किती असणार आहेत, या सगळ्या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही नक्की करा। तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल काही डाऊट्स असतील तर ते नक्की विचारा। आता तुम्ही बघू शकता की ह्या टॉवरचं काम कुठपर्यंत आलंय, कारण इथे काम सुरू असल्यामुळे आतमध्ये जाण्याची परमिशन नव्हती, त्यामुळे मला जमेल तितकं मी शूट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता या प्रोजेक्ट पासून स्टेशन किती जवळ असावं असं तुम्हाला वाटते? 15 मिनिटं, 20 मिनिटं? नाही, तुम्ही चुकीचे ठरलाय, कारण इथून स्टेशन फक्त 5 मिनिटावर आहे। 5 मिनिटावरही नाही, 2च मिनिटावर आहे। तुम्ही स्टेशन पासून तुमचं घर बघू शकता, तुमचं टॉवर तुम्हाला दिसणार आहे। म्हणजे घरातून खाली उतरलात आणि समोरच स्टेशन। हे इमॅजिन करूनच मला इतकं भारी वाटतंय ना, हा प्रोजेक्ट एक्सप्लोर करताना मला इतकी मजा येत होती। मी सगळं इमॅजिन करत होती, कारण की ऑफिसला जाण्यासाठी ना तुम्हाला बसची कटकट ना रिक्षावाल्याची कटकट, सरळ उठायचं आणि ऑफिसला निघायचं, म्हणजे ऑफिसला तुम्ही लेट कधी होणारच नाही। या प्रोजेक्टचं काम बऱ्यापैकी होते। प्रायव्हेट बिल्डरच्याच बिल्डिंगमध्ये ही घरं असण्याची शक्यता आहे, कारण घरांची संख्या केवळ 18 आहे। तर 18 घरांसाठी कुठे हे वेगळी बिल्डिंग बांधतील, आणि पार्किंग असणार आहे की नाही, जे वेगवेगळ्या अम्युनिटीज आहेत त्या मिळणार आहेत की नाही, याबद्दल अजूनही शंका आहे, कारण की ऑफिशियली कोणी माहिती दिलेली नाहीये। इथे घरांची प्राइस ही 24.5 लाखांपासून ते 31.5 लाखांपर्यंत जाते। आणि जरी तुम्ही मेंटेनन्स चार्जेस, पार्किंग चार्जेस किंवा इतर जे डेव्हलपमेंट चार्जेस आहेत ते 10 ते 15 लाखांनी वाढू शकतात। पिरामिड सेंट्रिया हे प्रोजेक्ट खूप मोठे आहेत आणि ह्या बिल्डरचं नावही चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही इथे डोळे बंद करून फॉर्म भरू शकता। 2028ला तुम्हाला याचं पोझिशन मिळणार आहे आणि तुमच्या बिल्डिंगच्या आसपासच खूप मोठं मार्केट इथे होतं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वस्तू जी काही घ्यायची असेल, भाजी फिश घ्यायची असेल, इतर जे काही साहित्य घ्यायचं असेल ते तुम्हाला तुमच्या बिल्डिंगच्या खालीच मिळेल। प्लस स्टेशन जवळ आहे आणि नवी मुंबई म्हटलं तर इथे नेरूळवरून तुम्हाला CSTला जाता येतं, ट्रान्स हार्बर कनेक्टेड आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रश्नच उद्भवत नाही लोकेशनचा। आणि बिल्डरचं नावही मोठं आहे आणि जी काही प्रायव्हेट बिल्डरचे रेट आहेत ते कोट्यवधींमध्ये, आणि तुम्हाला जर 35 लाखांपर्यंत इथे घर मिळत असेल तर तुम्ही डोळे बंद करून इथे फॉर्म भरू शकता। इथे ॲड भी दिलेली आहे। काही डाऊट्स असतील तर कमेंट करून विचारा, सबस्क्राईब करा।